त्यांचा मृत्यू झालेला आहे, पण त्यानंतर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे विलीनीकरण किंवा जे राजकारण होताना दिसतंय किंवा सुनेत्र पवार यांचा शपथविधी होतोय आणि त्याचबरोबर इतर घडामोडी आहेत, त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर स्वतः सुनील तटकरे आहेत. तटकरेचं स्वागत आहे आपलं TV9 मध्ये. पहिला तर प्रश्न हाच आहे की जे शॉक झालं, समजा अजितदादांचा मृत्यू हा शॉक झाला, पण त्यानंतर जे पद्धतीनं वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या त्यावरून अजून राजकारण वाढताना दिसतंय, कशा पद्धतीने बघताय याकडे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रियता असलेलं एक कणखर नेतृत्व आज महाराष्ट्राच्या पटलावरून निघून गेलेलं आहे. दादांची अकाली एक्झिट संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड प्रमाणावरती हळहळ लावून देणारी आहे. हेच गैर होतं, करण्याचं काही कारण नव्हतं. कारण हा पक्ष गेले 3 वर्ष प्रचंड मेहनतीने, दादांची त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत, प्रचंड प्रमाणावरचा जनसंपर्क त्याने जो निर्माण केला, त्याच्यामुळे 2024च्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्रपणाने लढून पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून आम्ही एक अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी संपादित केलं. अशा वेळेला आम्हाला पुढची राजकीय वाटचाल जी विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवडीची ती आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून एकमताने त्या ठिकाणी केली. त्यामुळे कोणाला काय वाटावं हा ज्याचा त्याचा प्रश्न राहील, पण पक्ष आणि उद्याच्या भवितव्यातील पक्षाची वाटचाल या दृष्टिकोनातून आम्ही योग्य निर्णय योग्य वेळी घेतला आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं आहे. नाही पण सर, जो प्रश्न निर्माण होतो की त्यांच्या मृत्यूनंतर लगेच सातत्यानं सांगितलं जातं की अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांची चर्चा होती, विलीनीकरण होणार होतं. तुम्हाला याच्या संदर्भात काही कल्पना होती की अशी विलीनीकरण होणार आहे किंवा काही घडामोडी 12 तारखेला त्या विलीनीकरणाची घोषणा केली जाणार आहे? एक भाग असा आहे की जसं शपथविधी लवकर का केला, त्याची घाई का झाली, याच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. तसं विलीनीकरणाची चर्चासुद्धा स्वर्गीय दादांच्यावरती अंत्यसंस्कार होण्यापूर्वी का कोणी सुरू केली, का सतत मुलाखतीचा सतत असा फेरा चालू ठेवला, याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय होतं? एक विलीनीकरण एक हायपोथेटिकल बाब आहे असं गृहीत धरू आहे, पण त्याचा आणि उपमुख्यमंत्री पदाच्या निवडीचा, विधिमंडळ पक्षाचा नेतेपदाचा कसा दोरान्वय संबंध येतो हे जरा कोणीतरी जर का मला राजकीयदृष्ट्या सांगण्याचा प्रयत्न केला तर जरूर त्या बाबतीमध्ये पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका मांडण्याची माझी तयारी आहे. पण जी चर्चा आहे, खरंच आता जर विलीनीकरण, जर तुम्ही म्हणता की विलीनीकरणाची काही तशी शक्यता नव्हती पण समोरून सांगितलं जाते, पण अशा पद्धतीचं विलीनीकरण जर व्हायचा प्रस्ताव आला तर तुम्हाला भाजपला विचारात घ्यावं लागेल? आता स्पष्ट आहे, कारण 2 भाग आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAचा घटक आहे. NDA म्हणजे तरी शेवटी कोण? तर भाजप प्रणित मित्र पक्ष म्हणजे NDA. UPA म्हणजे कोण? तर काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित मित्र पक्ष म्हणजे UPA. स्वाभाविकपणे ज्या वेळेला आम्ही हा निर्णय NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आम्ही घेतलेल्या निर्णयाला होकार दर्शवला. मंत्रिमंडळामध्ये आम्ही सहभागी झालो, विधानसभा निवडणुका एकत्रितपणाने केल्या. अशा वेळेला या बाबतीमध्ये चर्चा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर करणं स्वाभाविकच आहे. आपण बघाल, ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी UPAमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच होते, पण त्यावेळेला शिवसेना नव्हतं. मी 19चं सांगतोय. मग UPAमध्ये म्हणजे पर्यायाने महाराष्ट्राच्या सरकारमध्ये शिवसेनेला अंतर्भूत करण्यासाठी सोनियाजींची परवानगी मागितली गेलीच ना, आणि UPAचे ते महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणाने अशा पद्धतीची ज्या वेळेला राजकीय अशी व्यवस्थापन होत असतं, जोडणी केली जात असते, त्यावेळेला ज्या पक्षाच्या नेतृत्वाखाली हे सगळं संघटन म्हणजे हे आघाडी किंवा युती वाटचाल करत असते त्यांच्याजवळ चर्चा